अरे अरे माझ्या मित्रांनो, राधे राधे. वाजले सकाळचे 6:30. उठलोय, मस्त फ्रेश झालोय. आता मस्त जिमला जायचं, वर्कआउट करायचा, घरी यायचं, खायचं, काम करायचं, परत रात्रीचं जेवायचं, झोपायचं, परत ती सायकल चालू. आणि बाहेरचं वातावरण, पाऊस चालू आहे कंटिन्यू रात्रभर. आता थोडा थांबलाय, म्हणजे हाय रिमझिम 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 आहे. रेनकोट काय घालायला लागेल, बोललो आज पाऊस थांबेल विदाउट रेनकोट जाईन, पण नाही, ते इट इज नॉट पॉसिबल विदाउट रेनकोट. चलो केळी आणि प्रिओरगड घेऊन लगेच चटकू जिमला. अरे बाप रे, पाऊस थांबलाय, पूर्ण पूर्ण थांबलाय. पावसानं ऐकलंय, पावसानं 100% ट्रॅकरांनी माईक लावलाय. म्हणजे माझी ते प्रत्येक गोष्ट ट्रॅक करतो किंवा माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. एकतर माझी मारतो तरी, नाहीतर माझ्यासाठी करतो तरी. दोघांपैकी काहीतरी करतो, पण करतो. केळी खाऊ, बघू आज पाऊस काय करतो. चॅलेंज घेतो मी पावसावर, चॅलेंज. आता मी रेनकोट घेऊन जायच नाही, बघू ऐकतंय काय. चस. सो आलो जिमला. आज रेनकोट नाही घेऊन आलो आहे. मेन म्हणजे पावसाला पण चॅलेंज दिला आहे, हो काय ऐकते का नाही. आणि अजून दोन्ही पण पार्टनर आले नाही आपले. सो आज आहे चेस्ट अँड ट्रायसेप. मारू लगेच, ते येतील तोपर्यंत आपला वर्कआउट आपण चालू करू. चलो. वर्कआउट इज डन. आज मारले आपण चेस्ट अँड ट्रायसेप. मजा आली आज वर्कआउटला. आणि पाऊस आपला 100% ऐकतोय, कारण आत्ता पाऊस चालू होता. मी जसा बाहेर आलो तसा पाऊस बंद. 100% ट्रॅकर आणि त्यांनी माईक लावला आहे, माझा 100% ऐकतो. उद्यापासून त्याची टेस्ट घेऊ आपण पावसाची, बघू. आत्ता माझ्या लक्षात आलं, मी नाही पावसाची परीक्षा घेणार, पाऊस माझी परीक्षा घेईल. ती पण मजबूत अशी मारेल माझी, खतरनाक. पाऊस आहे बाबा, त्याची पंगा नाही घ्यायचा कधी. सो आलोय घरी, मस्त क्रिएटिन घेतोय. चेस. बाहेरचं वातावरण बघा काय भारी झालंय. अशी कुठेतरी जायची इच्छा होते. क्लास वातावरण झालं. अशी ना कुठेतरी बाहेर जायची इच्छा होती या माहोलमध्ये. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. म्हणजे असं कुठेतरी ट्रॅकिंगला जायला किंवा हिल स्टेशनवर जायला, कुठं फार्म हाऊसला वगैरे. रिसॉर्टला वगैरे नाही, रिसॉर्टला मजा नसते. फार्म हाऊस किंवा हिल स्टेशन ट्रॅकिंगला या मोसममध्ये जाम मजा येईल. बघू, प्लॅनिंग तर जाम होतात, पण त्या एक्झिक्यूट कधी होत नाही. इथं जाऊया, तिथं जाऊया, असा करूया, तसा करूया, जाम प्लॅनिंग होतात. पण त्या एक्झिक्युशनला मध्ये काहीतरी काम येतो किंवा कुणाला सुट्टी नसते. एकटा जाऊन तर काय फायदा नाही, सोबत कोणतरी मित्र पाहिजेत. मित्रांशिवाय कुठं जायला मजा नाही. सो मित्रांशिवाय कुठं जाऊ शकत नाही. मला काय टाईम असतो, म्हणजे माझं सगळं स्वतःचं काम असतं, म्हणून मी कधी पण टाईम काढू शकतो. पण जे जॉबला वगैरे असतात ना, त्या नाही भेटत. म्हणून सांगते, ट्रेडिंग शिका, शेअर मार्केटमध्ये घुसा. थोडा टाईम जाईल शिकायला, पण एकदा तुम्ही सेट झालात तर सेट झालात भाई. सेट लाईफमध्ये सेट व्हा, सेट. म्हणून शिका. म्हणून ग्लोबली मार्केट, फक्त इंडियन मार्केट नाही. तुम्ही जर मार्केट वगैरे करत असाल तर फक्त इंडियन मार्केट नाही, ऑल ओव्हर ग्लोबली. किंवा आपले कमोडिटी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस किंवा US चा मार्केट, हे सगळे आपल्या मार्केटवर इम्पॅक्ट करतात. म्हणून सगळा म्हणजे ग्लोबली ॲनालिसिस करायला लागतो, US मार्केटचा ॲनालिसिस करायला लागतो. प्रत्येक न्यूजवर, प्रत्येक स्टॉकवर, प्रत्येक कमोडिटी सेक्टरवर लक्ष ठेवावं लागतो. तेव्हा एक तुमचा एक चांगला ॲनालिसिस. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी निगडीत आहे. म्हणजे समज आता काय न्यूज आली, आता एखादी खराब न्यूज आली, आता वॉर चालू आहे, वॉरमध्ये काय न्यूज आली, मग जास्त इम्पॅक्ट कशावर पडतो, ऑइलवर. म्हणजे ते वर्ल्डमध्ये जास्त ट्रेड होतात. म्हणजे इकडनं ट्रान्सपोर्टेशन त्यांचं जास्त होतं, ऑइलचा, नॅचरल गॅसचा, त्याचं ट्रान्सपोर्टेशन जास्त होतो. सो त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट पडतो, कारण स्टेट ऑफ हॉर्मन्सवर जास्त इम्पॅक्ट आहे. आणि तिथनं वर्ल्डमधली 20 to 30% ऑइल ट्रान्सपोर्टेशन तिथनं जास्त होते. सो
तिथं जर तुमचा शिप वगैरे अडकल्या, म्हणजे तिथं जे शिप तिथनं पाठवत नाही, मग ते शिप अडकतात. कसल्या जास्त शिप असतात त्या ऑइलच्या असतात, क्रूड ऑइलच्या. मग तिथं क्रूड ऑइल अडकला, मग क्रूड ऑइलचा सप्लाय जगात कमी होतो वर्ल्डमध्ये. जिथं तर क्रूड ऑइल सप्लाय होतो तिथं क्रूड ऑइलचा सप्लाय कमी होतो. क्रूड ऑइलचा सप्लाय झाला की आपोआप क्रूड ऑइलची प्राईस वाढणार. क्रूड ऑइलची प्राईस वाढणार तर आपला मार्केट पडणार. दिस इज द सिम्पल लॉजिक. म्हणून सगळ्या गोष्टीवर 24 तास लक्ष द्यावं लागतो. ट्रेडर होणं सोपं नाही, समजलं. निफ्टीनी हा झोन ब्रेक केला आज डेली फ्रेमला. एक निफ्टी जवळजवळ किती दिवस, एक महिनाभर या झोनमध्ये होती. महिनाभर मंथली झोनमध्ये, म्हणजे या झोनमध्ये होती. जास्त कुठं रेजिस्टन्स सपोर्ट या झोनच्या बाहेर जात नव्हती. आणि आज त्या झोनचा ब्रेकआउट आला आहे, म्हणजे डायरेक्ट गॅप डाऊन म्हणून निफ्टी डायरेक्ट खाली ओपन झाली. आता बघू काय होतं. हा खाली जर इथं फेक ब्रेकआउट नसेल ना, ते उद्या समजायला जा, उद्या परवा, कारण 2 दिवस परत सुट्टी आहे ना आता. सो बघू आता काय. नाही तर खाली डायरेक्ट हा सपोर्ट आहे. निफ्टी एकतर इथपर्यंत येऊ शकते, नाही तर हा फेक ब्रेकआउट आला तर हा वरचा रेजिस्टन्स ब्रेक होईल. बघू निफ्टीमध्ये काय होतंय, कारण हा पूर्ण मोकळा आहे. किती पॉईंटचा खाली मोकळा आहे, जवळजवळ 550 पॉईंट, म्हणजे 2-2.5% खाली मोकळा आहे निफ्टीसाठी. बघू काय होतं निफ्टीमध्ये. निफ्टीचा व्यू, कारण ही ट्रेंड लाइन पण बसली इथे एक. ये ट्रेंड लाइन बैठेगी. इस ट्रेंड लाइन से अगर निफ्टी सपोर्ट लेती है, ये फेक ब्रेकआउट देके, मतलब सेलर को इनवाइट करके इधर फेक ब्रेकआउट देके ये इधर तक जा सकती है. मतलब ये भी ब्रेकआउट आ जाएगा. अगर नॉर्मल ब्रेकआउट है तो ये डायरेक्ट नीचे वाला सपोर्ट है. देखेंगे. ये जुलाई महीना भी ख़त्म होगा. अभी महीने में कुछ निफ्टी अच्छी नहीं थी, मतलब या महिन्यात काही एवढी निफ्टी चांगली नव्हती. निफ्टीचे लेवल आहे त्या, ही ऑल टाईम हायची लेवल आहे. नंतर हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स कितीचा, 24,462चा रेजिस्टन्स आहे. नंतर हा छोटा सपोर्ट आहे, म्हणजे हा झोन होता तो ब्रेक केला आहे. तो कितीचा होता, 23,808चा. तो ब्रेक झाला आहे विकली टाईम फ्रेम आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट हा सपोर्ट आहे, कितीचा आहे, 23,99चा. आणि ही ट्रेड लाईन बसते, ट्रेड लाईन एक बसते. आणि डायरेक्ट खालचा मेजर सपोर्ट आहे समथिंग 22,250चा, म्हणजे 22,250चा निफ्टीचा तो मेन सपोर्ट आहे. बघू जर ही ट्रेंड लाईन ब्रेक केली तर डायरेक्ट पहिला इथं दिसेल, पहिला टार्गेट हा, नंतर मेन सपोर्ट हा. बघू हा ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर. आंघोळ वगैरे झाले, मस्त मस्त थंड पाण्यात आंघोळ केले. या वातावरणात असे गारगार वातावरणात थंड पाण्यात अशी आंघोळ करायला एवढी मजा येते ना. कसं असतं माहिती आहे, जेव्हा आपण आंघोळीला जातो शॉवरखाली, जाऊ का नको असं होतं. पण एकदा गेल्यावर काय नंतर काय वाटत नाही. पण आधी अंगावर पाणी पाडायच्या आधी जाऊ का नको रे, गार पाणी असा तसा होतो. पण एकदा पाण्याखाली गेलो ना, पाणी एकदा अंगावर पडला की मग होऊन जाते आंघोळ. चलो आता ओट्स खाते मस्त. या तुम्ही पण खायला ओट्स, मस्त ओट्स खाऊ सोबत. फायनली प्रोटीनचा पार्सल आलाय फायनली. म्हणजे ऑर्डर कधी केलेला, आला फायनली बाबा, आला. जीव आला. पनीर आणि दही खातोय आज. बाकीची खायची काही इच्छा नाही, गाजर वगैरे संपले. रताळे खायची इच्छा नाही बाबा आज, कारण माझे ओट्स अजून जिरले नाहीत. हे पण खातोय मी, जबरदस्त खातोय. गाजर नाही, रताळी आज गेलीच नसती. हे पण मला जबरदस्त खायला टाकला लागेल. सो गाइस आपला ट्रेड ॲक्टिव्ह झाला आहे. ट्रेडमध्ये बसलो आहे गोल्डमध्ये. ये देखो ट्रेड गोल्ड में देखेंगे. आज टारगेट आएगा, आधा आएगा, पूरा आएगा, या स्टॉप लॉस आएगा. स्टे ट्यून गाइस. A little longer than a few minutes later. एफ लीड झालेला आहे आपला. आज या वीकमध्ये आपला पहिला एफ लीड, म्हणजे एक पहिली पोझिशन या वीकमध्ये लॉस गेले. एकच पोझिशन फक्त लॉस गेले. आपण टोटल ट्रेड मारले या वीकमध्ये आय थिंक 5 पैकी फक्त एक ॲक्सिलेट झाला आहे. बाकी सगळे प्रॉफिटमध्ये निघालेत पोझिशन, म्हणजे अर्ध्या बुक केलेत, अर्ध्या वाटत 2 चांगले टार्गेट आलेत. ठीक आहे, एक वीकमध्ये चांगलं होतं, काय विषय नाही. जेवायला जिरा राईस, मुगाची उसळ. आज जेवायला झालं लेट, झोपायच्या तयारीला. आज दिवस काय एवढा काय विशेष नव्हता, नॉर्मल दिवस होता.
आणि आपल्या इन्स्टावरच्या ज्या शॉर्ट येतात मिनी ब्लॉग येतात ते फक्त शॉर्ट असतात, मेन पार्ट असतो आणि त्याचा फुल व्हिडिओ व्लॉग हा यूट्यूबला असतो आपल्या. सो बायोमध्ये जा, बायोमध्ये लिंक आहे यूट्यूबची, यूट्यूबला जा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाला पण फॉलो करा, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. सो भेटू उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.